नमस्कार मंडळी. मागच्या काही दिवसांपासून मी मशरूम फार्मिंग जर्नीचे अपडेट्स शेअर करत आहे आणि त्यावर तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात. पण त्याचबरोबर बऱ्याच जणांचे काही कॉमन प्रश्नही आहेत. प्रश्न असे की स्पॉन कुठून घ्यायचं, बॅगला होल कधी पाडायचे, पाणी कधी मारायचं, मशरूम यायला किती दिवस लागतात आणि जर बॅगमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं. मग आजच्या व्हिडिओमध्ये मी 9 शिख्यांच्या अशाच 10 महत्त्वाच्या प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं देणार आहे. त्यामुळे जर तुम्हालाही मशरूम फार्मिंग सुरू करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघत आहात ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आता लगेचच आपण प्रश्नांना सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे की स्पॉन कुठून विकत घ्यायचं. तर हा जवळजवळ प्रत्येकाचाच प्रश्न असतो. मी स्वतः ऑनलाईन स्पॉन मागवलं होतं, पण स्पॉन घेताना ते ताजं आहे का, व्यवस्थित पॅक आहे का आणि विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच घ्यायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्की तपासून घ्या, कारण चांगल्या गुणवत्तेच्या स्पॉनवरच संपूर्ण उत्पादन अवलंबून असतं. आता दुसरा प्रश्न, स्ट्रॉ डिसइन्फेक्ट का करायचा. तर बऱ्याच जणांना वाटतं की साधा स्ट्रॉ वापरला तरीही चालेल, पण स्ट्रॉमध्ये आधीपासून बुरशी किंवा इतर सूक्ष्मजीव सुद्धा असू शकतात. त्यामुळे गरम पाण्याने किंवा पाश्चरायझेशन करून स्ट्रॉ डिसइन्फेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे कंटॅमिनेशन होण्याचा धोका कमी होतो. तिसरा प्रश्न, बॅगमध्ये स्पॉन किती वापरायचा. खूप कमी स्पॉन जर वापरलं तर मायसिलियमची ग्रोथ मंद होऊ शकते आणि खूप जास्त वापरलं तर त्याचा फारसा फायदा होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात स्पॉन वापरणं फार महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी साधारणपणे 1 किलो कोरड्या स्ट्रॉसाठी 100 ते 150 ग्रॅम स्पॉन वापरलं जातं. आता चौथा प्रश्न, बॅगला घाम आला तर काळजी करायची का. हा प्रश्न मलाही सुरुवातीला पडला होता, पण सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बॅगच्या आत पाण्याचे छोटे छोटे थेंब दिसणं अगदी सामान्य आहे. ह्यालाच कंडेन्सेशन असं म्हणतात. जोपर्यंत हिरवा किंवा काळा रंग दिसत नाही तोपर्यंत घाबरण्याचं काहीही कारण नसतं. आता पाचवा प्रश्न, मायसेलियम वाढायला किती दिवस लागतात. आता मायसेलियम वाढायला किती दिवस लागतात हे वातावरण, तापमान आणि स्पॉनच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. साधारणपणे 15 ते 20 दिवसांमध्ये संपूर्ण बॅग पांढरी होऊ शकते. काही वेळा यापेक्षा कमी किंवा जास्त वेळही लागू शकतो. सहावा प्रश्न, बॅगला होल कधी पाडायची. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक जण घाईघाईत सुरुवातीलाच होल पाडतात, पण ते चुकीचं आहे. जेव्हा संपूर्ण बॅग जवळजवळ 90 ते 100% पांढरी होईल तेव्हाच बॅगला होल पाडायचे आहेत. प्रश्न सातवा, पाणी कधी मारायचं. आता बॅग भरल्यानंतर लगेच पाणी मारायची अजिबात गरज नसते. जेव्हा पिनिंग स्टेज सुरू होईल आणि लहान मशरूम दिसायला लागतील तेव्हा वातावरणात हलकासा फवारा मारावा. थेट मशरूमवर जास्त पाणी मारू नये. आठवा प्रश्न, हिरवा रंग दिसला तर. जर बॅगमध्ये हिरव्या रंगाची बुरशी दिसली तर ते कंटॅमिनेशन असू शकतं. अशी बॅग लगेच इतर बॅगपासून वेगळी ठेवावी. यामुळे इतर बॅग्स सुरक्षित राहतात. नववा प्रश्न, मशरूम यायला किती दिवस लागतात. तर साधारणपणे बॅग पूर्णपणे पांढरी झाल्यानंतर काही दिवसांनी पिनिंग सुरू होतं आणि 20 ते 25 दिवसांच्या आत पहिल्या मशरूमची वाढ दिसू शकते. आता 10वा आणि शेवटचा प्रश्न, एका बॅगमधून किती उत्पन्न मिळू शकतं. खूप महत्त्वाचा प्रश्न. आता एका बॅगमधून किती उत्पादन मिळेल हे स्ट्रॉची गुणवत्ता आणि स्पॉनची गुणवत्ता आणि त्यांचे व्यवस्थापन यावर अवलंबून असतं. योग्य काळजी जर घेतली तर एका बॅगमधून अनेक वेळा म्हणजेच फ्लशेस मिळू शकतात. तर मंडळी, सुरुवातीला मलाही हे सगळे प्रश्न पडले होते आणि अजूनही मी शिकतच आहे. म्हणूनच माझी ही मशरूम फार्मिंग जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. मी माझ्या अनुभवातून शिकत आहे आणि या शिकत असलेल्या गोष्टींमधून त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहे. इथून पुढेही करत राहीन.
जर तुम्हालाही मशरूम फार्मिंग, ग्रो बॅग अपडेट्स आणि या संपूर्ण जर्नीचे पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील तर प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. चला भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.